हॅलो फ्रेंड्स. तर आज आपण पाहणार आहोत डेक्रासिस्टायटिसचा सेकंड पार्ट, जो आपला ब्लूप्रिंटनुसार राहिला होता. तो म्हणजे एक म्हणजे ॲक्यूट डेक्रायोसिस्टायटिस अँड दुसरा म्हणजे आहे तो म्हणजे क्रोनिक डेक्रायोसिस्टायटिस. तर आपण आता पाहूयात ॲक्यूट डेक्रायोसिस्टायटिस. तर ॲक्यूट डेक्रायोसिस्टायटिस म्हणजे काय असणार आहे, तर ॲक्यूट सुपरेटिव्ह इन्फ्लेमेशन ऑफ लॅक्रिमल सॅक. तर यामध्ये नावातच आहे की जे लॅक्रिमल सॅकचे जे इन्फ्लेमेशन, म्हणजे आपणास माहीत होते की डेक्रासिस्टायटिस म्हणजे इन्फ्लेमेशन ऑफ लॅक्रिमल सॅक्स. तर यामध्ये कसे असणार, तर ॲक्यूट सुपरेटिव्ह म्हणजे ॲक्यूट स्वरूपात असणार आहे, ते म्हणजे ॲक्यूट लॅक्रिमल सॅकचे इन्फ्लेमेशन दिसून येणार आहे. तर याचे कॉजेस काय असणार, तर त्याचे कॉजेस तेच राहणार आहेत जे फर्स्ट ऑफ मॉलमध्ये होते, म्हणजे कंजेनायटरमध्ये होते ते बदललेच. तर ते कोणते आहेत, तर स्टेपायलोकोकस, न्यूमोकोकस आणि स्ट्रेप्टोकोकस, हेमोलॅक्टिकस, हे तीन ह्याचे असणार आहेत, ते कॉझिटिव्ह एजंट्स असणार आहेत. तर ॲक्यूट डेक्रायोसिस्टायटिसमध्ये क्लिनिकल फीचर्स काय येऊ शकतात, तर त्या 3 स्टेजेस असतील त्यामध्ये. तर पहिले कोणते असणार आहे, तर स्टेज ऑफ सेल्युलायटिस. तर या स्टेजमध्ये काय आपण पाहू शकतो, तर एपिपोरा किंवा स्वेलिंग होऊ शकते. तर दुसरी जी स्टेज असणार आहे ती असणार आहे, तर स्टेज ऑफ लॅक्रिमल अब्सेस. तर या स्टेजेसमध्ये काय असणार आहे, तर लॅक्रिमल सॅक काय असणार, तर फिल्ड विथ पस, म्हणजे लॅक्रिमल सॅकमध्ये पस भरू शकतो, त्याने भरलेली असू शकते. तर तिसरी असणार ती म्हणजे स्टेज ऑफ फिस्टुला फॉर्मेशन. तर यामध्ये कसे असणार आहे, तर ॲबनॉर्मल ट्रॅक एक फॉर्म होते या या स्टेजमध्ये. तर पुढे आपण पाहूयात याची ट्रीटमेंट काय असणार आहे. तर जर सेल्युलायटिस असेल तर त्यासाठी काय करायचं, हॉट फॉर्मेंटेशन द्यायचं आहे, आणि त्याचबरोबर टॉपिकल अँड सिस्टेमिक अँटीबायोटिक्स प्रोव्हाइड करायचे आहेत पेशंट्सला, आणि अँटी इन्फ्लेमेटरी जे मेडिसिन्स असणार आहेत ते देखील ह्याबरोबर आपणास प्रिस्क्राईब करायचे आहेत पेशंटसाठी. तर हॉट फॉर्मेंटेशन म्हणजे काहीतरी गरम वाफ द्यायची आहे त्या ठिकाणी, परत अँटीबायोटिक्स वगैरे आय ड्रॉप्स मिळून जातात, किंवा इतर पार्ट्स असतात, आणि अँटी इन्फ्लेमेशन म्हणजे इन्फ्लेमेशन कमी होण्यासाठी आपणास जे असणारे मेडिकेशन्स ते प्रोव्हाइड करावे लागते पेशंट्सला. नंतर असणार आहे लॅक्रिमल अब्सेस. जर ह्या पद्धतीची असेल तर त्या ठिकाणी काय करायचं आहे, तर अब्सेसमध्ये आपण असं पाहिलं होतं की लॅक्रिमल स्टेजमध्ये काय होते, तर लॅक्रिमल सॅक काय होते, तर पसनी फील होते. त्यामुळे काय करायला लागणार आहे फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला, तर ड्रेनेज ऑफ पस, म्हणजे जो त्या ठिकाणचा पस आहे तो ड्रेन करावा लागते, किंवा डेक्रायोसिस्टोरायनोस्टोमी. तर डेक्रायोसिस्टोरायनोस्टोमी आपण मागील लेक्चरच पाहिजे होते की एक वाय शेप्ड स्टँड बसवला गेला होता त्या ठिकाणी. तर ती वाली प्रोसेस ते आपण फोटो देखील पाहिले होते मागच्या लेक्चरमध्ये. तर आता या ट्रीटमेंट पुढचे असणार ते म्हणजे फिस्टुला फॉर्मेशन. त्यामध्ये काय करू शकतो, तर फिस्टुलेक्टॉमी करू शकतो, किंवा डेक्रायोसिस्टोरायनोस्टोमीच करू शकतो या प्रोसेसला देखील. तर ही होती ॲक्यूट डेक्रायोसिस्टायटिस, अतिशय सोपी आणि छोटीशी कन्सेप्ट. आता आपण पाहणार आहोत क्रोनिक डेक्रायोसिस्टायटिस. तर यामध्ये काय असणार, तर ॲक्यूटमध्ये जे ॲक्यूट सुपरेटिव्ह इन्फ्लेमेशन होते, तसेच यामध्ये काय असणार, तर क्रोनिक इन्फ्लेमेशन असणार आहे लॅक्रिमल सॅकचे. तर याचे कॉजेस काय असणार आहेत, तर कॉझिटिव्ह ऑर्गॅनिझम्स कसे आहेत, तर सेम ॲक्यूट डेक्रायोसिस्टायटिसचेच राहणार आहेत. कोणते वाले, तर स्ट्रेप्टोकोकस, हेमोलॅक्टिकस, न्यूमोकोकस, स्टेपायलोकोकस हे वाले, आणि त्याचबरोबर आणखीन काय ॲडिशनल असणार ते म्हणजे व्हिसियस सायकल ऑफ स्टॅसिस. त्याचबरोबर प्रीडिस्पोजिंग फॅक्टर असणार आहेत. तर जसे की काय म्हणू शकतो आपण, एजमध्ये कसे असणार, तर मोस्ट कॉमन कोणत्या एजमध्ये असू शकते, तर 40 to 60 इयर्सच्या एज गॅपमध्ये असू शकते. त्याचबरोबर काय असणार आहे, तर सेक्स कोणता असणार, फिमेलमध्ये हे क्रोनिक डेक्रायोसिस्टायटिस जास्त पाहायला मिळू शकते. तिसरं असणार आहे ते म्हणजे लो सोशिओ इकॉनॉमिक स्टेटस. म्हणजे काय असणार आहे, तर एक ज्याचं म्हणजे वेतन कमी येते अशा पद्धतीचे. तर यामागे त्याचा म्हणण्याचा अर्थ असा आहे की की हा गरिबांना होतो असा नाही. तर त्यामध्ये कसं होतं की काही लोकांना रोजच्या म्हणजे जे गरीब असतात ते त्यावेळेस त्यांना बऱ्याचशा गोष्टीमध्ये हायजिनिसिटी मेंटेन करता येत नाही. मग तशा वेळेस काय होते, तर त्यांना अशा नेत्राचे विकार होऊ शकतात. तर त्या उद्देशाने लो सोशिओ इकॉनॉमिक स्टेटस ह्या अर्थाने त्यांनी टाकलेलं आहे. तर त्या ठिकाणी फोर्थ ऑफ असणार आहे तो म्हणजे ॲनाटॉमिकल डिफेक्ट इन NLD, म्हणजे नेझोलॅक्रिमल डक्ट रिझल्ट्स इन स्टॅसिस ऑफ लॅक्रिमल सॅक्स. तर काय असणार आहे, तर
ॲनाटॉमिकली डिफेक्ट असू शकतो एखाद्याचा तर नेझोलॅक्रिमल डक्टमध्ये, त्यामुळे काय होते तर लॅक्रिमल सॅक्सच्या ठिकाणी स्टॅसिस थांबवू शकते. त्याचबरोबर काय असणार आहे ऑब्स्ट्रक्शन ऑफ NLD म्हणजेच नेझोलॅक्रिमल डक्ट बाय नोज डिसीज. तर एखाद्या कोणत्या तरी नोज डिसीज असू शकतो की त्याच्यामुळे काय होते की नेझोलॅक्रिमल डक्टमध्ये ऑब्स्ट्रक्शन होते आणि त्यामुळे काय होते तर क्रोनिक डॅक्रोसिस सिस्टायटिस हॅपन होऊ शकतो ह्या ठिकाणी. तर याचे क्लिनिकल फीचर्स पाहूयात. तर स्टेज ऑफ क्रोनिक कॅटरल डॅक्रोसिस्टायटिस, त्याचबरोबर स्टेज ऑफ क्रोनिक फायब्रोटिक सॅक, स्टेज ऑफ लॅक्रिमल म्युकोसिली आणि स्टेज ऑफ क्रोनिक सपोरेटिव्ह डॅक्रोसिस्टायटिस. तर यामध्ये 4 स्टेजेस होत्या क्लिनिकल फीचर्समध्ये नुसार. तर आता आपण पाहूयात याची ट्रीटमेंट. तर ह्या ट्रीटमेंटमध्ये काय असणार तर रिपीटेड लॅक्रिमल सिरिंजिंग म्हणजे काय करावे लागणार तर सिरिंज त्यामध्ये इन्सर्ट करून ती ॲस्पायरेट करावी लागणार रिपीटेड टाईम्समध्ये करावी लागणार. फर्स्ट ऑफ ऑल ॲनास्थेशिया लोकल देऊ शकतो किंवा जनरल एक स्मॉल ॲनास्थेशिया त्या रिजनमध्ये दिला जाऊ शकतो आणि रिपीटेड लॅक्रिमल सिरिंजिंग केली जाते. त्याचबरोबर काय करू शकतो DCR म्हणजे काय तर डॅक्रोसिस्टोरायनोस्टोमी तीच कन्सेप्ट आणि त्याचबरोबर डॅक्रोसिस्टोटोमी म्हणजे काय तर लॅक्रिमल जी सॅक असणार तिलाच रिमूव्ह केली जाते. तर ह्या असणार आहेत याच्या ट्रीटमेंट प्रोसेसेस. तर ह्या होत्या ॲक्यूट डॅक्रोसिस्टायटिस आणि क्रोनिक डॅक्रोसिस्टायटिसचा कन्सेप्ट.